चिंतनातला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा काला या सदरातील असून या अभंगाद्वारे नाथ महाराज भक्ती मार्गातला काला कशा पद्धतीनं केला जातो याची बारकाव्यानं घेतलेली भूमिका म्हणजे हा अभंग। काला शब्दाचा शास्त्रीय अर्थ होतो मिलन। कल सम्मेलने इति काला सम्यक रूपेण मिलयति यत्र यस्मिन् सनाम काला। सम उपसर्ग पूर्व कल धातू मिलनार्थाचं द्योतन करतो आणि म्हणून काला शब्दाचा अर्थ मिलन हा शास्त्रीय पद्धतीने अर्थ केला। आता वैयाकरण शास्त्र हे अर्थनिर्णायक शास्त्र असल्यामुळे अर्थात हेराफेऱ्या नाही। काला म्हणजे मिलन हा बिनचूक अर्थ। समजुतीत बदल होईल पण मिलन अर्थात बदल होत नाही। आता ज्ञान मार्गात काला आहे पण काला शब्दाचा अर्थ मात्र हतोलकर मिलन। आज बरेच दिवसानं आळंदीकरांचं दर्शन झालं। काला म्हणजे मिलन। कुणाकुणाचं मिलन? समजुतीत बदल। ज्ञान मार्गामध्ये जीव आणि देव दोन्हीचं मिलन। जीव परमात्मा दोन्ही वैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजती। जीव परमात्मा दोन्ही जीव देवाचं मिलन हा ज्ञान मार्गातला आपला मार्ग आपला भक्ती मार्ग आहे। भक्ती मार्गातला काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरी नामाचा खिचडी काला। देव आणि देवाचं नाव या दोन्हीचं मिलन पण कशाप्रमाणे? खिचडी प्रमाणे मिलन। खिचडी म्हणजे खिचडी जवळजवळ सर्वांच्या काय अपरिचयाचा आठवण। खिचडी म्हणजे भाताची सख्खी बहीण। खिचडी भात म्हणजे बहीण भावात अंतर किती आहे? फक्त डाळ फोडणी सोडली तर दोन्ही मिळून एकच। खिचडीला फोडणी द्यावी लागते आणि फोडणी द्यायची म्हणलं गाव लहान असो मोठा असो पहिलं पेटवावं लागतं। उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विन एक कामान। पहिलं काय करावं लागेल? पेटवावं लागेल। आणि पेटवायचं ठरविलं तरी व्यवहारातला अग्नी देव अथवा देवाच्या नावाला गरम करील का हा मुद्दा आहे। देव अथवा देवाच्या नावाला गरम करायची ताकद व्यवहारातल्या अग्नीमध्ये नाही। स्वतः भगवान सांगतात न पाव का काय न तद्भासे दे सूर्य न शशांको न पाव का। भगवान म्हणतात अग्नी मला गरम करू शकत नाही। त्याचं कारण काय? अग्नीमधली जी दाहकता नावाची शक्ती आहे ज्याला हिट म्हणतो आपण ती त्यानं
देवाकडून उसनी नेलेली काय आणि मग जो माणूस ज्याची उसने कपडे म्हणा उष्ण वापरितोय ती दुसरीकडे कुठं बी मिरविल त्याच्या पुढे मिरविता येत आहे का जमतच नाही जमतच नाही जमतच नाही त्याला माहिती उसने घालून फिरायला कसले बी जॅकेट कोट काही बी घालू द्या उष्ण घालून फिरायल्यावर माधवराव कसं हा? ज्याची उसने घातले त्याच्यापाशी ताल चालत नाही देवापासून अग्नीनं आतमधली हिट आणलेली म्हणून याची या महातेजे तेज होता शना निळोबर आहे सांगतात अग्नीला दहाकता नावाची शक्ती किंवा हिट परमात्म्यानं दिलेली आणि ती डबल परमात्म्याला गरम करेल अजिबात नाही मग व्यवहारातला अग्नी कामयाबी नाही परमार्थातल्या अग्नीचं नाव ज्ञानोबराय सांग ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानाग्नी संपर्के परमार्थातल्या अग्नीचं नाव काय आहे सज्जनो ज्ञान नावाचा अग्नी ज्ञानाग्नी संपर्के बर व्यवहारात कसं आहे अग्नी पातेल्याच्या खाली का वर खाली ना परमार्थात बी तसंच ज्ञान गिळोनी आणि मग वर गावा गोविंद गा त्या आगीवर शिजत राहतोय विठाला ज्ञान नावाचा अग्नी आहे आणि विवेक नावाची फोडणी दिल्या जाते फोडणीचं नाव काय विवेक कडशिलेनी विवेकी चव कशावर आहे तांदळावर आहे का डाळीवर आहे खिचडीची चव तांदळा डाळीवर नाही फोडणीवर आहे कशावर आहे फोडणीवर चव आहे फोडणी साधावं लागतं आणि त्याला बाई कशी असावं लागते जास्त पावडर लावलेली सुगरण असायला सुगरण बाई सुगरण असावं लागतं लय तालबाजन लय राहणीमानन लय मोठ्या घराण्यातली मोठ्या घराणा तिचं सौंदर्य आणि राहणीमान फोडणीशी कनेक्शन आहे का नाही आमची सुगरण असावं लागतं बऱ्याच नवीन पुरी आहेत मोबाईल मध्ये बघून जात फोडणी देते आणि त्याला लॉक पडला की इकडं धुरळाच काय आमचीच सुगरण असली पाहिजे आपल्यातली सुगरण सांगतो तुम्हाला मधुबुवा हो मधुबुवा तुम्हाला आपल्यातली सुगरण सांगतो एक सुगरण होऊन गेली आपल्यामध्ये फोडलेला पदार्थ किती आहेत शुद्ध सात्विक फोडणीला 3 पदार्थ आहेत तेल जिरे आणि जॉईंट खात्यात मोहरी शुद्ध सात्विक फोडणी आपल्यामध्ये किती आहेत लावणी मृदंगा कृती टाळ घोष देव ब्रह्मरस आवडी देव ब्रह्मरस आवडी मृदंग कृती टाळ घोष देव ब्रह्मरस आवडी देव ब्रह्मरस आवडी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष किती पदार्थ आहेत आपल्यात आपल्यात बी 3च आहेत जे जातीवंत भडकरी आहेत त्यांच्याकडे किती पदार्थ आहेत 3च आहे 3च आहेत एखादी सुगरण चवीसाठी कडीपत्ता वापरती का वापरीत नाही वापरीत आपल्यात बी आहे का नाही ही कडीपत्ता नाही होय आपल्यात बी कडीपत्ता आहे पण सात्विक फोडणीमध्ये याला स्वीकारल्या जात नाही फडकऱ्यात भेटी चालत नाही म्हणून सुगरणच आपल्यातली सुगरण होऊन गेली महाराज परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु लक्ष्मण महाराज इगतपुरी
बंकट स्वामी महाराजांचे गुरुबंधू लक्ष्मणबुवा इगतपुरीकर होऊन गेले. ते जर गंगाखेडून चालले असले पालम रोडनं आणि शिरवाळानं इथला आवाज त्यांच्या कानावर गेला आणि त्यांच्या गाडीतून एखादा माणूस उतरून इकडे यायला निघाला. त्याला म्हणायचं कुठं चालला रे? ती आवाज नव्हता ते रामकृष्ण हरेच्या यायला. ते बरं झालं तू तिकडं चाललास का? मग तिथं गेल्यावर ते विनय करायला म्हणाव झाऱ्याच्या कडीची तार जरा कमी मनी खाली वड. बोलणं कळायलंय का नाही कळायलंय? त्याला सुगरण असावं लागते. विढाला सुगरण सुगरणच. फोडणी साधली, फोडणी दिल्या दिल्या काय टाकते? तांदूळ का डाळ? फोडणी दिल्या दिल्या काय टाकते? पाणी टाकावं. पाण्याचं नाव, पाण्याचं नाव सांगितले आपा महाराजांनी. काय नाव आहे पाण्याचं? प्रेमे मोहिला साधनी. प्रेम नावाच्या पाण्यात देव अथवा देवाच्या नावाची खिचडी केल्या जाते. पाण्याचा खंदानी धंदा काय? डाळीचा आणि तांदळाचा एक जीव करणं. प्रेमाचा खंदानी धंदा काय? काय? दोन जीवाचा प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. प्रेमानं देव जरी असला प्रेम सूत्र दोरी अन्य तो तिकडे जातो हरी. माणसं म्हणतील कुणाची जात काढू नये, पण कळायसाठी वाचावं लागतं. सर्टिफिकेट वाचावं लागतं. ह्याची जातच असली आहे. कुणाची? प्रेमाची म्हणा. प्रेमाची तो ऐसे दाते सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे. प्रेमाची तो जाती ऐसे सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे. प्रेमाची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे. कसे प्रेमाची जातच असली. आपल्याकडं कासरा जर तुटला, कडीला तुटला तर तुकडा टाकून देते, आणि मधोमध तुटला तर इकडे काय म्हणते? नारणं. बरोबर आहे का? कुठं चारणं, कुठं नारणं, कुठं चिलबिलनं. उस्मानाबाद लातूर साईडला चिलबिलनं म्हणते, आपल्याकडं नारणं, आणि आमच्याकडं चार देणं म्हणते. ते जर नारलं पद्धतशीर अल्टरनेट पद्धतीनं पदर उकलून एकमेकात खवले महाराज, ती तिकडून माई कोण बापा कोण गणागोता कोण कुठून बी तुटत आहे, तिथून तुटत नाही. लक्षात येईल का? प्रेम ही जातच त्याची अशी सर्वस्वासी मुकावे. अहो गोपिकांचं उदाहरण आहे. गृहसुता पती विसरल्या, ज्यांचे कृष्ण तन मन झाले रता, ज्यांचे कृष्ण तन मन झाले रता, कृष्ण तन मन झाले रता. गृहपती सुख विसरल्या, गृहपती सुख विसरल्या, गृहपती सुख विसरल्या. ज्यांचे कृष्णी तन मन झाले रत, गृहपती सुत विसरल्या. एवढंच नाही, विसरल्या कामधंदा. ह्याची जातच असली. कुणाची? प्रेमाची. चौकडली धागे दोगरे कट करते, वन वे ट्रॅफिक करते. त्याच्यामुळं प्रेम नावाच्या पाण्यामध्ये हे खिचडी बनविल्या जाते. पाणी टाकल्या टाकल्या तांदूळ आणि डाळ टाकतात का? नाही. त्याला जोहल्याचं काम नाही, आणि त्याला पिंपरीचं काम नाही, आणि एवढं मोठं शहर गंगाखेडचं काम नाही.
त्याला उकळीच फुटावं लागतं. कोण फुटावं लागती? कोण? त्याला उकळी फुटणं आदनाला येणं ही त्याची भाषा आहे. एकदा पाणी उड्या मारायला लागलं की मग तांदूळ डाळ. सुगरणजी जाणकार आहे, तिला जजमेंट असतं महाराज. किती पाणी, किती तांदूळ, किती डाळ, आणि स्वच्छ धुवून पद्धतशीर टाकलं तिखट मिठाचं जजमेंट घेऊन सुगरण एकदा हलवून झाकून ठेवलं, खुशाल शेजारणीकडे जाऊन गप्पा मारीत बस. कोण? सुगरण. नंबर 1 ची सुगरण पुन्हा त्याला हात लावित नाही. हा, नंबर 2 ची सुगरण येणार, झाकण काढणार, उचका पुऱ्या करणार, चापा गोंदा करणार. ही नंबर 2 ची सुगरण. नंबर 1 ची अजिबात नाही, त्याला हातच लावायची. तिला खात्री आहे शेजारणीकड बसल्या बसल्या तिथूनच आवाज देते, ए पुरी, ते चुलीवरलं पात्याला खाली उतरून ती जाळी विजवून टाक. म्हणजे सुगरणीचं नाक म्हणजे खिचडीचा रिमोट. नुसत्या वासावर हेरती खिचडी झाली म्हणून. काय तिला म्हणायचं सुगरण? बरं, राहणीमानावरून मोठ्या घराण्यावर अवलंबून आहे का? काही काही माता मावल्या स्वर्गाहून मागविल्या इतक्या सुंदर आहे. दिसायला सुंदर आहे, घराणा मोठा आहे, राहणीमान तालबाज आहे, पण खिचडीच्या कामाची नाही. हा, असली निहून एखाद्या कापड दुकाना पुढे उभी करा, कापड खपल. तिथं होंड्या बाया गोळा केलेल्या असतात. ही खिचडीच्या कामाची नाही. नाथ महाराज म्हणतात, पोसू नका बाई, वेदाची काही कळलेची नाही, शेष चिनला झाल्या द्विशस्त्राची भाजी भाव. जगातली नंबर 1 शहाणी कोण? वेद म्हणा. नाथ महाराज म्हणले, तिला आमच्या खिचडीचं नॉलेज नाही ना, अजिबात तिला विचारू नका. पुसू नका बाई, वेदाशी काही कळलेची नाही, शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा, देव का हो विटेवरी. हा, आमच्या खिचडीचं आदन आदून मधून सतत ज्यांनी हाताळलंय त्यांनी आमच्या खिचडीची चेकिंग करायची. कुणी हाता? वेदानं करून काय केलंय? जाणायचं काम केलंय. विदा अवज्ञाने. वेदानं काय केलंय? फक्त जाणायचं. चहुवेदी फक्त जाण. आणि साहित्याचाही शास्त्रकार नामदर्शनकार काय केलं? कारणाचा शोध घेतला. उपादान कारण, निमित्त कारण, शब्द कारण, उपमेय कारण, कविना कारण, कारणाचा शोध घेतला. साही शास्त्री पण 18 हे पुराण हरिसी गाते. साही शास्त्र कारण 18 ही पुराण हरिसी गाते. 18 ही पुराण हरिसी गाते. साही शास्त्री कारण 18 ही पुराण हरिसी गाते. 18 ही पुराण हरिसी गाते. 18 पुराणानं आमच्या हरीला गायले. त्यामुळं वेदाला आणि शास्त्राला नाथ महाराज म्हणतात विचारूच नका, त्यांना आमच्या खिचडीचं ज्ञान नाही. हा, पुराणाने मात्र कसं आहे, 18 हे पुराण हरिसी गाय. आणि कधी कधी कसं आहे बघा,
काही माणसं तोंडाने गोड गात, आईये पधारिये पाइये खाइये, मध्ये एवढा मोठा गटा पोटा, लय मोठा. हा? मग तोंडानं गोड गाती आणि मध्ये गटा उठती, जमतय का? नाही 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 महाराज. पुराणाचं वैशिष्ट्य 18ची 18 पुराणाने तोंडाने जसं गायलंय तस 18 पुराणाचे पोटी नामाविन नाही गोठी, नामाविन नाही गोठी, नामाविन नाही पुराणाच्या पोटी, नामाविन नाही गोठी, नामाविन नाही गोठी, नामाविन नाही गोठी. 18 पुराणाचे पोटी आणि नामाविन नाही गोठी. नामाला सोडून दुसरी गोष्टच केली नाही आणि म्हणून स्वतः पुराण नाथ महाराज म्हणतात, खिचडी कशी झाली? पुराणे म्हणते पाहू चला, पुराणे म्हणते पाहू पुराणे म्हणती पुराणे म्हणती अनंत नामाचा काला पुराणे म्हणती पाहू चला, पुराणे म्हणती पाहू चला. अनंत नामाचा काला पुराणे म्हणती पाहू चला, पुराणे म्हणती पाहू चला. अनंत नामाचा काला, अनंत शब्द वापर. आता इथं काय केलाय? सप्ताह कोणता झालाय? अखंड हरिनाम सप्ताह, हा? अखंड हरिनाम सप्ताह. मग आता रामकृष्ण हरीचा नाम जप झालाय का नाही झाला? केला मग पोरांनी. आता केला आता क्या तुम्ही ह्याच्या आधी. हा. कोण किती वेळा म्हणत होत काही अंदाज आहे? नाही म्हणून अनंत नामाचा. लहान लहान लेकरं होती. हा? लहान लहान लेकरं आहेत म्हणे. हा? असं आहे. त्याचा अंदाज सुगरण अंदाजानं तांदूळ टाकती, दाणे मोजीती का? नाही. अनंत नामाचा काला पण चेकिंग पुराणे म्हणती पाहू चला. पुराणाने नाम या विषयाची वारंवार दखल घेतली. किंबहुना वारकरी संप्रदायाला 100% पुष्टी देणारे, प्रमाणित करणारे कोण आहेत? पुराण. उभा गंधच का आडवा गंधच का? 12 ठिकाणी गंध का? पाहावे पुराणी विचारो. तुका म्हणे नाही विश्वास जा म्हणे, तुका म्हणे नाही विश्वास जा म्हणे, तुका म्हणे नाही विश्वास जा म्हणे, तुका म्हणे नाही विश्वास जा म्हणे. पाहावे पुराणी विचारोनी, पाहावे पुराणी विचारो, पाहावे पुराणी विचारो. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पाहावे पुराणी. प्रत्येक संतांनी कुणाकडे बोट दाखवलंय? पुराण. नामदेवराय सांग, नामा म्हणी नाही माझ्याकडे दोष, आणि पुराण हे व्यास वाक्य आहे. ज्ञानोबराय सांगतात काय? ज्ञानदेव म्हणे पण एकटा ज्ञानदेव न म्हणे. मग व्यासाची या खुणा म्हणून ज्ञानदेव म्हणे. विढाला विढाला. याचा अर्थ असा आहे, आपल्या सर्व संतांनी वारंवार कुणाचा उल्लेख केलाय? पुराणात. ऐसा हा निवाडा झाला से पुराणी,
नुहे माझी वाणी पदरीची व्यापिले नारायणे ऐसे करती पुराणे ऐसे करती पुराणे ऐसे करती पुराणे व्यापिले नारायणे ऐसे करती पुराणे ऐसे करती पुराणे ऐसे करती पुराणे काय म्हणला व्यापियले नारायणे व्यापिले नारायणे ऐशी गरजती पुराणे आयशी गरजती पुराणे नका जाऊ वाडराणी आणि आयशी गरजती पुराणे त्यामुळं वारंवार कुणाचा दाखला आहे पुराणाचा दाखला आहे म्हणून आपल्यामध्ये पुराणे म्हणती पाहू चला आणि कसं आहे बघा सोय जाणे तो सोयरा आम्ही विनोदानं सांगत आहोत बाजारामध्ये सख्या मेहुण्यानं बायकोच्या भावानं काय आपल्याकडं बघत बघत चहा प्याला पण या बी नाही जा बी नाही आणि चुलत मेहुण्यानं हाताला नेहून आग्रहपूर्वक पाजला आणि दोघं बी सप्त्याला गावात आले घरी कुणाला नेहणार बाळू महाराज बोला हाताला धरून नेलेल्या मेहुण्याला. कुणाला नेहणार त्या सख्या मेहुण्याला ती सरळ म्हणणार ती जाणं त्याची बहीण जाणं आपण नाही त्याला ये बी नाही जा बी नाही पण त्या चुलत मेहुण्याला आग्रहपूर्वक सोय जाणे तो असला प्रकार आहे अहो या नाम साधनेची वारकरी संप्रदायातल्या साधनेची दखल फक्त पुराणाने घेतली मला अहो एका बाईनं आदन ठेवलं आणि ठेवा म्हणून ठेवलं नाही आवचकलीनं ठेवण्यात आलं कसं आवचकलीनं ठेवलं बाईनं आदन आणि आदन बी किती एका घासाच किती एका घासाचा आदन मग आता ती आदन शिजले भाजले करपले ह्याची चेकिंग करायला गंगाखेड सारख्या राहणाऱ्या एखाद्या मोठ्या आचार्याला घेऊन येणं कसं त्याच्याकडे गेल्यावर त्याला जर म्हणलं जरा थोडं आमच्याकडे खिचडीचं आदन ठेवलंय भाजलंय शिजलंय काय तेवढं बघायला ते म्हणणार किती आहे एका घासाच टिंगल करायला 5,000 माणसाच्या वर असलं तर माझ्याकडे यायचं असे मोठारपणात बोलतेत का बोलत नाहीत लईच प्रेम असलं तर म्हणणार हे आरती नाही करावं आपलं लय प्रेमातले जाती म्हणायला तर तेवढे एक हाताखालच्याला पाठविणार स्वतः जात आहे का जात नाही मला वेदाचं शास्त्राचं असं मोठारपणात अडकलेली गिराईक पुराणाने तसं केलं नाही ना प्रत्यक्ष पुराणी वंद्य केले आजा वेळ भिल्ली तारिणी कुंडीनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केले प्रत्यक्ष पुराणी वंद्य केले आजा वेळ भिल्ली तारिणी कुंडीनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली प्रत्यक्ष पुराणी वंद्य आजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली एकाच घासाचं आदन पण महाराज पुराणाने प्रकरण उचलिलं आणि कुठल्या बी प्रकरणाला डिमांड कधी येते म्हणता उचलल्यावर असतंय खून मारामाऱ्या दरोडे दुनियादारी जगात काय चलत नाही कुठं बी चालू आहे गलीबोळात चालू आहे काय राग द्वेष हे काय होत नाही जगामध्ये खून होत नाहीत का काही बी होत आहे एका टायमाला एकच नाही 4-4 5-5 खून केल्या जातात असं बी असतंय पण प्रकरण उचलण्यावर आहे प्रकरण कशावर आहे उचलण्यावर आहे पुराणाने प्रकरण उचलणं एकाच घासाचं आदन आवचकलीनं ठेवण्यात आलं बाईला बोलायला माणूस नाही शेवटचा श्वास जवळ आलेला आणि सरळ सरळ पोपटाला बोलत होती बाई माणूस तर जवळ नाही
आणि म्हाताऱ्या माणसाला बोलायला हुंकार टाकायला माणूस जो जोडीला दिला कोणाला म्हाताऱ्या माणसाला ह म्हणायला नुसतं हुंकार टाका एक माणूस जोडीला द्यायचा 10-10 वर्ष म्हातारी दम तोडीत नाही त्या दमानं जगतीत मारा पण गपाहना एक माणूस द्यावा लागतो हा कुणी माणूस नसल्यामुळं तिनं पाळलेल्या पोपटाला आवाज देत होती काय तिला म्हणायचं होतं ए राघो काय म्हणायचं होतं राघो राघो म्हणाय गेली पण खकार उत्तरवर्ती स्वकार जो स्वर आहे खकार उत्तरवर्ती ओकार नावाचा जो स्वर आहे तो संयुक्त आहे रस्व अ आणि रस्व उ मिळून बनतो ओ दोन स्वराचा एक बनलेला आहे म्हणून शास्त्रामध्ये म्हटलं येचामपि द्वादश तेषाम रस्वा भावात ये चौंके 12 भेद होते हैं उसमें रस्म में अभाव है ये आय ओ आओ यांचं रस्व होत नाही विढाला विढाला कारण ते हमेशा दीर्घन प्लुत राहतात म्हणून महाराज राघो ओ म्हणाय गेली ताकद कमी पडली शेवटचा स्वाद जवळ आला आपल्या भाषेत बोबडी वळली आणि राघव गेली प्रकरण उचललं त्याचा परिणाम एका कवळासाठी गणिका बैसविली वैकुंठी विढोबार गणिका बैसविली वैकुंठी हरिनामाचा कवळू घेता तेने धालू पै सर्वथा नाथ महाराज म्हणतात देवाचं नाव इतकं पवित्र आहे महाराज काय देवाचं नाव पवित्र पवित्र देवाचं नाव देव कसल्या बी खडुळ्या वांड्याच्या तोंडात येऊ देत नाही पापी माणसाच्या तोंडात देव आपलं नाव येऊ देत नाही त्याला वाटल ते देईल पण नाम चिंतनाकडे येऊ देत नाही नामाशी विनमुख तो नर हरिवीन असं पापी माणसाच्या तोंडात अहो यमदूत त्याला गुप्त मास्क लावते कसलं मास्क जड करते तोंड त्याच दुधी त्याच्या मुखी घातलेसे कुडन दुती त्याच्या मुखी घातलेसे कुडन आणि मुखी नारायण येऊ नेदी देवाचं नावच तोंडाला येऊ देत नाहीत यमदूत कटाक्षानं पाळते पण हिनं पोपटाला बोलविता बोलविता पापी खरी जीवनभर वेश्या व्यवसाय केलेला आणि नुसता वेश्या व्यवसाय केला नाही जगात पहिला नंबर आलता तिचा वेश्या व्यवसायात काय धंद्यात पहिला नंबर मिळविलता तिनं वेश्या व्यवसायाच्या तिला पदवी मिळाली ती महाराज काय पदवीहून कळालं जगात पहिला नंबर आलाय म्हणून कोणती पदवी तिचं नाव जरी गणिका असलं तरी तिला कुंटिनी नावाची एक पदवी मिळाली कौटिल्य नावाचा धातू आहे कुंटिनी म्हणजे वेश्या व्यवसायामध्ये 4 कर्म करण्यात तिनं पहिला नंबर मिळविला म्हणून शास्त्राने तिला ही पदवी बहाल केली कुंटिनी काय जपताची कुंटिनी उतरले विमान कसं वाटायला लागलंय मग असं देवाचं नाव तोंडाला आलं गप्पी आईशी ती पापीनी वाहिली से विमान एका कवळासाठी गणिका बैसविली वैकुंठी जार ती नाम चिंतन आपल्याकडून घडलंय किंवा घडतंय समजायचं काय एका जनानी कवळ